नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, जी आपली हळद करप्या यायला जे करप्या आहे आणि तो करप्या कंट्रोल झाला का नाही हे जर पाहायचं असेल तर अगोदर ज्यावेळेस आपण करप्या स्टार्ट झाला होता त्यावेळेस उपटून पाहिलं होतं तर कंद सडण आपल्याला दिसू लागली। तर आता पहा, नवीन रूट झोन चालू झालेला आहे आणि कंद सडण एक पण नाही आहे आपल्या याच्यात। आता आपण उपटून पाहिलं म्हणजे आपला करप्या कंट्रोल झालेला आहे। म्हणजे करप्या कंट्रोल कधी होतो की ज्यावेळेस रान कोल्ड होईल आणि आपण फॉस्फरिक ॲसिड, सिलिकॉन आणि कार्बोनिझम बुरशीनाशक याचे कंटेन्ट्स आपण जमिनीमध्ये सोडतो। जे आपण बुरशीनाशक अगोदर सोडले तेच जर बुरशीनाशक परत जर सोडत असाल तर काय होतं की इम्युनिटी पॉवर कमी होत असते त्या याची औषधाची इम्युनिटी पॉवर कमी झाली की किडीचा रेजिस्टन्स पॉवर वाढत असतो आणि किडीचा रेजिस्टन्स पॉवर जर वाढला तर जे आपण पहिल्यांदा औषधं सोडले किंवा बुरशीनाशक सोडले तर ते बुरशीनाशक तिथं कार्य करत नाहीत। याचा अर्थ काय की रेजिस्टन्स पॉवर किडींचा वाढला आणि रेजिस्टन्स पॉवर जर किडीचा वाढला आणि तेच जर औषध तुम्ही जर मारत असाल तर तुमचा करप्या थांबणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। तर त्यासाठी जे आपण फंगीसाईड जे सोडलं आहे अगोदर ते डबल ड्रेंचिंगमधून किंवा स्प्रेमधून घेऊ नका, ही विनंती। तर पहा, इथं एवढं आमचं झाड करपलेलं होतं तरी पण आमचा कंद एक नंबर आहे आणि स्ट्रॉंग आहे। याला वाढ पण छान आहे कंदाची, शेंगाची आणि रूट झोन पण छान आहे। पहा, जे ह्युमिक ॲसिडमुळं आपल्याला जे दिसतंय रूट झोन, तर ह्युमिक ॲसिड जे आहे आपलं नॅचरल ते तुर्तास रूट झोनला अपटेक करत असतं। तर अशा पद्धतीनं याचं व्यवस्थापन करून घ्या। करपा हा कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट पहा, जिथं समजा करपा पहिल्या पानावर होता त्याच्यानंतर 2-3 पानं निघालीत का नाही आपली आणि जे पानं निघाली आहेत ते पानं फ्रेश आहेत का नाही, हे याची एक दक्षता घ्यायची। म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या प्लॉटमध्ये काय काय प्रॉब्लेम होते आणि काय प्रॉब्लेम आज निवारण करायचे आहेत। हे पहा, इथं जे करप्या होता आमचा पहिल्या पानावर करप्या होता, हे पहिल्या पानावर करपा होता। आता दुसरं जे निघालेलं पान आहे कोमातलं, हे पान आमचं फ्रेश आहे, काहीच अडचण नाही। फ्रेश आहे म्हणजे हे जर पान फ्रेश आहे आणि हे पण पान त्याच्या पाठीमागचं हे पण पान फ्रेश आहे, म्हणजे हे 2 पानं झाले आणि अजून एक पान याच्यातून निघालं की 3 पानं होतील। आणि तिन्ही पानाचं जे अपटेक आहे, जे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियापासून जे क्लोरोफिलची प्रक्रिया होत असते, क्लोरोफिलची प्रक्रिया झाल्यानंतर जे अन्न अपटेक होतं आपल्या झाडाला ते न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीनं अपटेक व्हायला सुरुवात होते। तर ही गोष्ट एक त्यामध्ये लक्षात घ्या। तर ग्रोथ एक नंबर आहे आमची। पहा, हे पहा, आंतर मॅचिंग बेडवर 2 लाईन, आपल्या 2 लाईनीमध्ये कमीत कमी 12 इंच अंतर आपलं असणं ग्राह्य आहे। इकडे पहा, हे कंद आमचा इथं, हे कंद ह्या कंदापासून 6 इंच इथं आणि ह्या कंदापासून ह्या कंदापर्यंत 6 इंच, म्हणजे हे 2 ओळीतील अंतर 6 इंच आणि 6 इंच 12 इंच असणं आवश्यक आहे। आणि ज्यावेळेस आपण शेंग टाकतो तो 2 शेंगामध्ये अंतर हे 6 इंच असणं आवश्यक आहे। हे 2 शेंगामधलं अंतर 6 इंच असणं आवश्यक आहे। हे 2 शेंगामधलं अंतर 6 इंच असणं आवश्यक आहे। इथं पण चांगलं झालं अंतर, इथं 8 इंच अंतर आहे। तर हे जर अंतर मॅच असेल आपलं तर कंदाचं भरणपोषण छान होतं, शेंगाचं भरणपोषण छान होतं। आणि थोडीशी आता जिथं जिथं उघड्या शेंगा पडायला लागल्यात ह्या, तर उघड्या शेंगा जिथं जिथं पडायला लागल्यात तर तिथं काय करा तुम्ही, थोडीशी अशी ज्या उघड्या शेंगा पडायला लागल्यात पहा, अशी क्रॅकिंग पडू द्या आपल्या जमिनीला, म्हणजे मायक्रॉप्स चांगलं कार्य करतील। आणि जिथं जिथं अशा शेंगा उघड्या पडायल्यात, ही घसरलेली माती, बेडवरून खाली माती घसरली पावसामुळं, तर ही माती अशी चढून घ्या। आता मोकळी जशी जशी माती होईल तशी ह्या शेंगावर चढून घ्या, म्हणजे शेंगाची ग्रोथ चांगली राहील। ह्या ज्या उघड्या शेंगा दिसतात आपल्याला, तर ह्या उघड्या शेंगा दिसल्या नाही पाहिजे, ह्या शेंगाची ग्रोथ चांगली होईल याची काळजी घ्या। की जोपर्यंत तुम्ही माती लावणार नाहीत, कारण कसं आहे, हे जर शेंग उघडी राहिली अशी याच्यावर हिरवेगारपणा येतो, म्हणजे याच्यावर प्रकाश आणि हवा लागली तर ही शेंग जास्त भरत नाही, पोसत नाही किंवा लांब होत नाही। आलं लक्षात? त्यासाठी याच्यावर माती असणं आवश्यक आहे। याच्यावर जर माती असली
तरच ही शेंग चांगल्या प्रकारे भरते, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी ह्या शेंगावर आपल्याला माती लावणं अत्यंत गरजेचं आहे. ही असं त्याच्यावर माती लावणं गरजेचं आहे. हे शेंगावर माती लावून घ्या. हे पहा, प्रत्येक कंदामधली आपली शेंग उघडी पडली. ह्या बेडमध्ये दिसतं ना, ह्या बेडमध्ये पूर्ण बघा उघडी पडली शेंगा. शेंग हिरवी पडते, तिला हवा आणि सूर्यप्रकाश लागल्यानंतर आणि त्याची ग्रोथ थांबते. शेंग उघडी पडते, शेंग उघडी पडली की त्याला हवा आणि सूर्यप्रकाश लागतो. हवा आणि सूर्यप्रकाश लागला की त्याची ग्रोथ ॲटोमॅटिक थांबते. ही गोष्ट लक्षात घ्या. हे जे दुसरा कोंब आहे हे ग्रो करणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला इथं माती लावणं आवश्यक आहे. हे पहा, पूर्ण शेंगा आपल्या उघड्या पडलेल्या आहेत. हे पहा, तर याला माती लावून घ्या. बुंदा मजबूतीकरण मस्त आहे आपल्याला. हे नवीन याला काय म्हणतात, जेटाकोम. हे जो जेटाकोम आहे हे पण किती छान ग्रो करतोय पहा. याला पण आता शेंगा चांगल्या लागलेल्या आहेत. याचा बुंदा मजबूतीकरण होईल आणि बुंदा मजबूतीकरण झाल्यानंतर याला पण चांगलं शेंगाचा बेंदा मिळेल. खूप छान. असं व्यवस्थापन आपलं करा आणि पाणी असं द्या की हे क्रॅकिंग आहे ना, पावसाच्या पाण्यामुळे ही हार्ड झाली जमीन, बेड आपलं. तर सरी हार्ड झाली, चलून बी झाली आणि पावसाच्या पाण्याने पण झाली. ह्या क्रॅकिंग अशाला असेच राहू द्या. फक्त बेड भिजलं पाहिजे आपलं. आता हे बेड आमचं भिजलेलं आहे पहा. हे बेड आता भिजलेलं आहे. हे पहा, आमचं बेड आता भिजलेलं आहे. हे असं बेड भिजलेलं आहे. हे बेड भिजलेलं आहे आणि इथं क्रॅकिंग आहे, इथं क्रॅकिंग आहे. तर ह्या क्रॅकिंगमधून काय मिळेल, हवा मिळेल. आणि ह्या बेडमधून इथं काय मिळेल, इथं पहा मुळाच्या सानिध्यामध्ये, आपल्या मुळाच्या सानिध्यामध्ये चिखल आहे, माती भिजलेली आहे. म्हणजे हे इथं पाणी गेलेलं आहे. आणि पाणी कसं द्यायचं हे कधी ओळखायचं की ज्या वेळेस हे आपण आता गोल केला मातीचा गोल केल्यानंतर असा ज्यावेळेस आपण खाली टाकू आणि टाकल्यानंतर गोल फुटला का, हे गोल फुटला का, जर सहज गोल फुटला तर समजा वापसा कंडिशन निर्माण झाली आणि पाणी देण्याची आवश्यकता आहे. तर पहा, आता मी गोल टाकतो. इथं फुटला का, नाही फुटला. हे गोल फुटला का, नाही फुटला. गोल फुटला नाही, या अर्थ पाणी भरपूर आहे. पाणी बेडवरच राहिलं पाहिजे, पाणी सरीमध्ये येऊ देऊ नका. कारण आपल्याला ही क्रॅकिंग पण खूप महत्त्वाची आहे. ह्या क्रॅकिंगमधून काय होईल, हवा मिळेल. पिकाच्या मुळं इथं पण आहेत खाली. तर इथं ह्या पिकाच्या मुळाला काय मिळेल, ह्या क्रॅकिंगमधून हवा मिळेल. आणि ह्या बेडवरच्या मातीमधून काय मिळेल, पाणी मिळेल. हवा 25%, पाणी 25%. ही माती 45%. आणि मातीमध्ये असलेली कार्बन पर्सेंटेज, म्हणजे मातीमध्ये असलेला जे ह्युमस आहे, नॅचरल ह्युमस, मातीमध्ये असलेला जो ओशी आहे, ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतो, तो किती पाहिजे, 5% पाहिजे. तर आपल्या जमिनीमध्ये आता किती आहे 0.5 पण नाही आहे. 5 पाहिजे तर 0.5 पण नाही आहे. तर 5 म्हणजे किती आजच्या घडीला, 0.5 म्हणजे 0.50. जर समजा 1 जर असेल तर 100 असेल. तर आपल्या जमिनीमध्ये 0.5 तर सोडा, 0.1 बी झाला, 0.1 नाही आहे, 100 म्हणजे 1% जरी समजा कार्बन पर्सेंटेज ऑर्गॅनिक कर्ब, सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन जर 1% बी असला, आजच्या घडीला अर्धा पॉईंट आहे, अर्धा पॉईंट सरासरी आमच्या या जमिनीमध्ये 50% आहे, 0.50 आहे, म्हणजे अर्धा टक्का आहे. तर अर्धा टक्का असूनच आपली हळद एवढी खूप छान आहे पहा, मस्त ग्रो करते. आणि जर समजा आपल्या जमिनीमध्ये जर 1%, 1.5%, 2% जर झालं तर आपल्या जमिनीवर उत्कृष्ट पीक तुम्हाला पाहायला मिळतं. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी आता आपली जमीन म्हणजे सरासरी ऑल महाराष्ट्र आम्ही सॉईल टेस्टिंग केलेली आहे. तर ऑल महाराष्ट्र आम्हाला किती मिळाली कार्बन पर्सेंटेज, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन किती मिळाला, सेंद्रिय कर्ब 0.25, 0.28, 0.30, 0.35, 0.40, हायेस्ट 50 ते 55 इथपर्यंत मिळाला. म्हणजे आपली जमीन आज सरळ नापिकीकडे वाटचाल करते असं म्हणायला काहीच हरकत नाही.
म्हणजे आज आपण नापिकीकडं वाटचाल करत आहोत. तर सरासरी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा 1%, 2%, 3% आणि 5% आपल्याला न्यायचा आहे. तेव्हा आपल्या रानामध्ये असं बहारदार पीक आपल्याला पाहायला मिळेल. मस्त आहे प्लॉट. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याही प्लॉटमध्ये जर काही अडीअडचणी असतील, क्रॉप डिसीज काही असेल, काही अडचणी तुम्हाला येत असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 वर संपर्क साधा. तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यास आम्ही समर्थ आहोत. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत. विश यू ऑल द बेस्ट. वंदे मातरम. कंद भरपूर उघडे पडलेत, शेंगा भरपूर उघड्या पडल्यात. बेंदा पहा, बेंद्याची मजबूती कशी आहे. कसा आहे बेंदा. पहा बेंदा कसा आहे. एक नंबर. फुटवा एकच आहे, नवीन एक फुटवा जनरेट होतोय आता. त्याला पण फुटवा 2 आहेत. हे 1, हे 2 आणि हे 3. पहा मस्त बेंदा एक नंबर आहे. तुर्तास याला माती लावणं गरजेचं आहे. सरीमध्येच खत शिकून दिलाय 10-26-26 शेवटचा डोस. थँक्यू मित्रांनो.